लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली त्यापैकी एक चेहरा म्हणजे बबनराव घोलप हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत। बबन घोलप आपल्या सोबत आहेत। नाना, का गरज भासली? माझी गरज संपल्यासारखं मला वाटलं, कारण उद्धव ठाकरेंच्या सेनेला माझी गरज नाही असं लक्षात आल्यामुळे जिथे गरज आहे तिथे गेलं पाहिजे म्हणून मी शिंदेंच्या सोबत चाललेलो आहे। तुम्ही सुरुवातीपासून सांगत होते की मी निष्ठावान शिवसैनिक आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेमध्ये राहील, ठाकरेंची साथ सोडणार नाही। हो, मी आजही ठाकरेंच्या सोबतच आहे, कारण एकनाथ शिंदे सुद्धा ठाकरेंचे विचार घेऊनच चाललेले आहे म्हणून मी त्यांच्याकडे चालले। दुसऱ्या पक्षात मी प्रवेश केला नाही, कारण गेले 8-9 महिन्यापासून माझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सगळे रीतशीर जेवढे प्रयत्न आहे तेवढे केले। उपनेते पदाचा राजीनामा दिला, मला कोणी विचारलं नाही। शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला तरी मला माझी विचारणा झाली नाही। याचा अर्थ माझी आता गरज उद्धव ठाकरेंच्या सेनेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेंना मदत करण्याची आवश्यकता आहे। त्यांची शिवसेना वाढावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, कारण ते बाळासाहेबांच्या विचारांनी चाललेले आहेत आणि तो विचार घेऊनच मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। तुम्ही शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक होतात, मागच्या टर्मला देखील तुमची इच्छा होती, यावेळेस देखील होतं, परंतु तुम्हाला डावलण्यात आलं। हो, मलाच त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा। माझा कोर्टाचा त्या ठिकाणी केस आहे, त्याच्यात मला जर संधी मिळाली तर तो विषय होता, तोही आपण मान्य केला होता। तोही विषय काही नव्हता की आपला फार आग्रह होता, परंतु मला संपर्क नेतेपदावरून अचानकपणे काढून टाकलं, काही सांगितलं नाही। तिथे उमेदवार दुसरा घेतला, त्याला फिरायला लावलं, मला टाळायला लावलं आणि ते मला काही बघवलं नाही। त्याच्यामुळे मी माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मग मला म्हटलं विचारणा तरी होईल, कोणीतरी सांगेल काय झालं। तर काय तसं काही त्यांच्याकडून मला सहानुभूती काही मिळाली नाही आणि मग मला हा निर्णय घ्यावा लागला। संजय राऊत नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्याशी काही संपर्क झाला होता? हो, त्यांच्याशी एकदा त्यांनी मला बोलून घेतलं, सगळी विचारणा केली। त्यांच्याही लक्षात आलं की घडलेली घटना ही चुकीची घडलेली आहे। ते म्हणले मी निश्चितपणानं तुम्हाला न्याय देण्यासाठी तुमची वकिली करील, पण त्यांची वकिली काही तिथं चालली नाही। पण कोण आड येते ह्या वकिलीमध्ये? मिलिंद नार्वेकर। का बरं? हा, मग त्याचं ऐकतायत ना, मात्र शेवट तो बोलेल तो निर्णय होतो, त्याच्यामुळे त्याचंच ऐकताय आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने शिवसेनेची आत्तापर्यंत जी काही वाताहत झालेली ती त्याच्यामुळेच झालेली आणि ती अजून करून घ्यायची असेल तर ते त्याला सांभाळतील। म्हणजे निर्णय कोण घेते पण शिवसेनेमध्ये? आता हे माझ्या माहितीप्रमाणे तर निर्णय तो देतो आणि मग उद्धव साहेब निर्णय घेतात, तो सांगेल ते। तुम्ही याविषयी कधी उद्धव साहेबांशी बोलला होता? मी खूप प्रयत्न केले, मेसेज टाकले त्याचं उत्तर नाही, मी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्याचे माझे फोन पण घेतले नाही। त्यामुळे मी असं गृहीत धरलं की माझी आता आवश्यकता संपलेली आहे। नार्वेकरांवर नेमकी नाराजी काय आहे तुमची आणि काय घडले, काय अनुभव आहे तुमचे? नाही, घडलं म्हणजे कुठंतरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला अडथळे आणणे आणि त्यांच्याबद्दलची जी काही ऐकून आहे, पैसे घेऊन कामं करतात अशा पद्धतीचं जे आहे आणि आपण काही घेतही नाही देत नाही, त्याच्यामुळे त्यांना तो मी नको होतो असा एकंदरीत माझा अंदाज आहे। शिवसेना जी फुटली त्याला मिलिंद नार्वेकर कारणीभूत आहे असं तुमचं मत? हो, निश्चितपणानं। काय नेमकं म्हणजे काय म्हणायचं? तेच सांगितलं ना मी तुम्हाला, का त्यांचं ऐकलं जातंय, त्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेतले जातात आणि चांगल्या निष्ठावंत लोकांना डावललं जातं। तुम्ही आत्ता प्रवेश करतायत, शिर्डीची लोकसभा तर जाहीर झालेली आहे, नाशिकची अद्याप बाकी आहे? नाही, असं अजून तर दोन्ही निवडणुकांना वेळ आहे अजून। नाही, उमेदवार अद्याप नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाही, तुम्ही इच्छुक आहात? नाही, आता माझा प्रवेश होईल ना त्यावेळेस माझी भूमिका सांगेल ना। माझा प्रवेश होऊ द्या आधी, त्यानंतर मला माझ्या काय अपेक्षा आहे पक्षाकडून त्या मी सांगेल। आता मी कुठेच नाहीये सध्या तुमच्याशी बोलत असताना। हां, तुमचे पुत्र माजी आमदार योगेश, त्याची भूमिका अद्याप कळत नाही, ते पण आहे तुमच्याबरोबर? नाही, माझ्याबरोबर मी कोणालाही घेतलेलं नाही। माझा निर्णय मी सगळ्यांना कळवलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या नातेवाईकांना। त्यांना तो निर्णय काय, आता माझ्यावर ज्यांना यायचं ते येतील, मी कोणालाही आग्रह केलेला नाही। शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी देखील आपल्यासोबत आहेत। भाऊ, तुम्ही बबनरावांना थेट घेण्यासाठी आलात? गेले अनेक दिवस नानांना आम्ही संपर्कात होतो, परंतु काल आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काल आम्ही साहेबांची वेळ घेतली आणि आज संध्याकाळी साधारणतः 5 वाजता बाळासाहेब भवन येथे उपनेते आदरणीय घोलप नाना यांचा प्रवेश होतो आहे। अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातून मागच्या काही काळामध्ये जी बैठक झाली ती अनेक समाजाचे कार्यकर्ते आज त्या ठिकाणी प्रवेश करत आहे। शिर्डीमधून आहे, नगरमधून आहे,
उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव आणि इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आज येणार आहेत. काय जबाबदारी दिली जाणार? जबाबदारीचं असं वाटप किंवा जबाबदारी काय असं निश्चित अजून ठरलेलं नाही आहे, परंतु पक्षामध्ये योग्य तो मानसन्मान त्यांचा ठेवला जाईल. पक्षामध्ये ते अनेक वर्ष शिवसेनेचं तळागाळापासून काम करत आले. उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा पक्षामध्ये नक्कीच माननीय मुख्यमंत्री मानसन्मान ठेवतील आणि त्यांना मानाचं पान जे आहे त्या ठिकाणी देतील. नाशिक लोकसभेचा अद्याप उमेदवार जाहीर नाहीये. हेमंत गोडसेंना विरोध होतो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भुजबळांना विरोध होतोय. अशा वेळेस बबनराव घोलप हा चेहरा कसा वाटतो? नाही, मी पहिलेच सांगितलं की नानांचा प्रवेश काही हा कुठली उमेदवारी बघून किंवा उमेदवारी करण्यासाठी असा प्रवेश नाही आहे. पक्ष संघटना वाढीसाठी आणि शिवसेनेचं जे काही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिवसेनेचं नेटवर्क आहे ते नेटवर्क कसं अजून ताकदवान करता येईल यासाठी नानांचा कसा उपयोग करता येईल आणि त्याप्रकारे ते करत असताना त्यांना कशी ताकद देता येईल यासाठी हे सगळं चाललेलं आहे. नाशिकचा निकाल कधीपर्यंत होऊ शकतो? ही नाशिकची ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि ही शिवसेना या ठिकाणी लढणार आहे आणि 1-2 दिवसात निर्णय अपेक्षित आहे. हे आहेत शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आणि बाजूला बसलेले आहेत बबनराव घोलप. बबनराव घोलप सायंकाळी 5 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांची इच्छा होती शिर्डीमधनं लोकसभा निवडणूक लढवण्याची, मात्र ती इच्छा अद्यापही अपूर्ण राहिली. त्यामुळे नाशिकच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही निर्णय घेतात का, उमेदवाराची काही अदलाबदल होणार का, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.